तर मित्रांनो आलेलं आमचं मंचाव सूप त्या अपेंडिक्सच्या त्रासमुळे आम्ही या वर्षीची उज्जैन ट्रिप कॅन्सल केलेली आहे. बघूयात पुढच्या वर्षी बाबांचा बुलावा आला तर जाऊयात. आणि असं पण आपल्याला केदारनाथ जायचं आहे, पुढच्या वर्षी केदारनाथची सिरीज जाईल. तर केदारनाथ फायनल जायचं आपल्याला. उज्जैन तर आपण एक टाइम जाऊन आलो होतो, पण या वर्षी पण जायचं होतं आपल्याला इयर एंडला, पण या वर्षी नाही जाता. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू एपिसोड. म्हणजे आता वाजले सायंकाळचे 6. तर होऊ शकतं संध्याकाळचे 6 वाजले आणि आत्तापर्यंत आपण अजून पण आंघोळ केलेली नाही. त्याला कारण म्हणजे सकाळपासून आपल्याला फिवर होतं आणि सर्दी, ताप, खोकला आणि डोक्याचा त्रास. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या डोक्याला त्रास आहे, म्हणजे डोकंदुखीचा त्रास आहे. तर अशा कारणामुळे आज आपली तब्येत पूर्ण बिघडलेली होती. त्याच्यामुळे आपल्याला घराच्या बाहेर पण जाता आले नाही आज कुठं, आणि शूट पण करता आलं नाही, कारण की मी आता जस्ट उठलेलो आहे. सकाळपासून मी झोपलेलोच होतं, त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही. बट आता थोडं बरं वाटतंय आणि बघूयात आपण गावात जाऊ शकतो का नाही. तसं तर गावात जायचं काहीच प्लॅन नाही, आपल्या गावात जाऊ पण शकत नाही, कारण की आपल्यामध्ये एनर्जी पण नाही आहे. बट वाटलं जायचं काम निघालं तर जाऊयात. तर आता मी सर्व पहिले आंघोळ करतो, मग आंघोळ झाल्यानंतर फ्रेश होतो, मग फ्रेश झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो झाले फ्रेश आपण, आणि आता विषय असा झालेला आहे की आत्ता लाईट नाही आहे आपल्याकडं. तर पूर्ण मालेगावमध्ये लाईट नाही आहे, तर त्याच्यावर आपल्याला शूट पण करता येणार नाही. आपल्याला 2-3 कामं करायची होते घरातच. इथे म्हणजे आपले कपडे वगैरे इस्त्री वगैरे करायची होती, आणि स्टुडिओची साफसफाई पण चालू करायची आपल्याला नवीन वर्षाला. तर स्टुडिओमध्येच आपण आपलं काम करायला सुरुवात करणार आहे आतापासून. तर आजचा हा व्हिलॉग तुम्हाला तर खूप बोरिंग वाटेल, कारण की आपण जसे आपण आपल्या डेली व्हिलॉगने एनर्जेटिक राहतो, तसे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये एनर्जेटिक नाहीच आहेत. त्याला कारण तर तुम्हाला माहितीच आहे, आपली झालेली तब्येत बिघडलेली, म्हणजे आपली तब्येत गेलेली बिघडून. त्याच्यामुळे आपल्याला एनर्जीच नाही हे व्हिलॉग करायची, पण आपली डेली व्हिलॉगची चेन तुटायला पाहिजे, म्हणून मी आज हा व्हिलॉग बनवून राहिलो. बट आता वाट बघूयात पावर यायची. पावर केव्हा यायची, पावर आल्यानंतर आपल्याला शूट करता येणार आहे. आणि सर्वात मेन म्हणजे आपल्याला आपला आयफोन चार्जिंगला लावायचा आहे, ज्याच्यावर मी शूट करू राहिलो. त्याची आता बॅटरी पर्सेंट खूप कमी झालेली आहे, ऑलमोस्ट 50% झालेली आहे. आणि तो आयफोनचा तर तुम्हाला किस्सा माहितीच आहे, आयफोनची बॅटरी बॅकअप, आयफोनला बॅटरी बॅकअपच नाही आहे. तर जेवढं मी आता 4K मध्ये शूट करते, त्याच्यामुळे फटाफट उतरून जाईल चार्जिंग. त्याच्यामुळे मी आता काय पावर येतं शूट करणार, आणि पावर आल्यानंतर मी शूट करेल, आणि जे पण काम करायचं आपल्याला तर तेव्हाच करेल. तर चलो आता इथं बघू शकता काय आहे, एक वस्तू दाखवायची मित्रांनो तुम्हाला. स्पायडर बघू शकता. हे बघ झूम करू. तर मित्रांनो खाल्ली गेली आता डीट. तर मित्रांनो आता जशी संध्याकाळ होते तसं अजून त्रास व्हायला, म्हणजे त्रास होऊ राहिला, म्हणजे श्वास घ्यायला पण अडचण येते. तर बघूयात आज जर फरक पडला ठीक नाही, मग उद्या आपल्याला पुन्हा एकदा क्लिनिकला जाऊन म्हणजे रक्तलघवी चेक करणे पडणार आहे. तर बघूयात उद्याचा कसा होतो दिवस. आणि आता आपल्याला जायचं आहे डीकेवर 2 वस्तू आणायला जायचं. एक म्हणजे आपली ORS पावडर, आणि एक अजून वस्तू ती घ्यायला आपण तिथे जाऊयात, म्हणजे डीकेवर. तर चला आता जातो मी डीकेवर, आणि दर्शनकडे पण जाऊन येतो. तर चलो. तर मित्रांनो आलेलो आपण आता दर्शन भाऊच्या शॉपवर. तर दर्शन भाऊ पण खोकलू राहिले, बघू शकता का रे. तर आम्ही तर मित्रांनो आलो तर आपण आता जस्ट दर्शन भाऊच्या शॉपवर, आणि आता इथून जाणार मी मेडिकलवर आणि 2-3 ठिकाणी. तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आम्हाला, ती म्हणजे आमची जी उज्जैनची ट्रिप होती या वर्षीची, म्हणजे इयर एंड ट्रिप केलेली होती आम्ही उज्जैनची. तर ती ट्रिप यावर्षी कॅन्सल करण्यात आलेली, कारण की माझी पण तब्येत बरोबर असल्यामुळे आणि दर्शन भाऊच्या अपेंडिक्सच्या त्रासमुळे आम्ही या वर्षीची उज्जैन ट्रिप कॅन्सल केलेली आहे. बघूयात पुढच्या वर्षी बाबांचा बुलावा आला तर जाऊयात. आणि असं पण आपल्याला केदारनाथ जायचं आहे, पुढच्या वर्षी केदारनाथची सिरीज जाईल. तर केदारनाथ फायनल जायचं आपल्याला. उज्जैन तर आपण एक टाइम जाऊन आलो होतो, पण या वर्षी पण जायचं होतं आपल्याला इयर एंडला, पण या वर्षी नाही जाता आलं. पुढच्या वर्षी ट्राय करूयात इयर एंड ट्रिप, म्हणजे 1 जानेवारीला पुढच्या, म्हणजे 2025च्या 1 जानेवारीला आपण उज्जैनमध्ये राहू. आणि 24ला तर आपण म्हणजे 24ला तर असं बी आपण बाबा केदारनाथच्या
खुशीत जाणार आहोत, म्हणजे केदारनाथला जाणार आहोत डोलीसोबत. तर तो प्लॅन पण आमचा ठरलेला आहे, केदारनाथ ट्रिप 2024ची. तर असो, तर आता आलेलो आम्ही दर्शन भाऊकडे आणि दर्शन भाऊ पण शांत बसलेले. गाव शांत बसले. तर या माणसामुळे आमची उज्जैनची ट्रिप कॅन्सल झाली, त्याच्यामुळे पण आणि माझ्यामुळे पण उज्जैनची ट्रिप कॅन्सल झाली. कारण की आम्ही जाणार होतो उज्जैनला, दोघींची तब्येत अचानक बिघडली असून त्याच्यामुळे आपल्याला जाता येणार नाही. आणि दर्शन भाऊचा अपेंडिक्सचा पण प्रॉब्लेम आहे, बरोबर की नाही? तर दर्शन भाऊमुळे पण कॅन्सल झालेलं आहे आमचं उज्जैनचं जाणं. तर असं आता जातो मी मेडिकलवर मेडिसिन घेतो, लगेच जवळच घरी येतो. पण लाईट पण येऊन गेली असेल, कारण की लाईट तर अजून आलेली नाही आहे, त्याच्यामुळे चार्जिंग टिकवायची आपल्याला आयफोनची. तर चलो आता जातो मी डायरेक्ट मेडिकलवर. बिल्डर आहे ना तू? सूप असेल, कोणता सूप असेल? अरे सायकलला तर मित्रांनो आलेलो आता आपण तिथं सूप पेण्यासाठी क्रॉस रोडला. तर दर्शन दादांनी दिलेली ऑर्डर, आता बघूयात ऑर्डरचा इंतजार करूयात. मग लगेच प्युअर सूप लगेच जायचं आपल्याला घराकडे, बरोबर की नाही? बोल. बरोबर आहे ना? तर मित्रांनो आलेलं आमचं मंचाव सूप. तर आता आम्ही पहिले फिनिश करतो, मग तुमच्याशी बोलतो.